हेलो एवरीवन, आज आपण प्रॅक्टिस सेट 3 बघूया. यूज द प्रॉपर जिओमेट्रिकल इन्स्ट्रुमेंट टू कन्स्ट्रक्ट द फॉलोइंग अँगल्स. यूज द कंपास अँड रुलर टू बायसेक्ट देम. इथे आपल्याला काही जिओमेट्रिकल इन्स्ट्रुमेंट यूज करून एक अँगल कन्स्ट्रक्ट करायचा आहे आणि कंपास रुलर यूज करून त्याला बायसेक्ट करायचा आहे. बायसेक्ट करणे म्हणजे एका अँगलचे दोन इक्वल पार्ट करणे. ओके, त्याला आपण बायसेक्ट म्हणतो. सो फर्स्ट आहे 50 डिग्री. 50 डिग्रीचा अँगल कन्स्ट्रक्ट करण्यासाठी आपल्याला आधी बेस लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे. सो इथे एक बेस लाईन ड्रॉ करून घेते. बेस लाईन ही आपण कितीही सेंटीमीटरची घेतली तरीही चालेल, कारण इथे आपल्याला कोणत्याही प्रकारचं मेजरमेंट दिलेलं नाही. सो इथे एक बेस लाईन ड्रॉ करून घेतली. आता आपल्याला प्रोटेक्टर यूज करायचा आहे आणि अँगल कन्स्ट्रक्ट करायचा आहे. प्रोटेक्टर यूज करून आपल्याला हा अँगल कन्स्ट्रक्ट करून कंपास आणि रुलर यूज करून बायसेक्ट करायचा आहे. ओके, सो आता मला हा अँगल राईट साईडला पाहिजे आहे, तर मी हे प्रोटेक्टरचं टीप बरोबर या पॉईंटवरती प्लेस करणार आहे आणि प्रोटेक्टरची जी ही लाईन आहे बरोबर ह्या बेस लाईनच्या वरती यायला पाहिजे. आता मला 50 डिग्रीचा अँगल हवा आहे, तर 50 डिग्री मेजरमेंट कुठे आहे? इथे. सो इथे मी एक पॉईंट करून घेते आणि रुलरच्या मदतीने इथे मी जॉईन करून घेते. ओके, हा आहे 50 डिग्रीचा अँगल. आता ह्या अँगलला आपल्याला बायसेक्ट करायचा आहे. कंपास यूज करून बायसेक्ट करणे म्हणजे टू इक्वल पार्टमध्ये डिव्हाइड करायचा आहे. सो इथे कंपासमध्ये मी पेन्सिल या प्रकारे फिट करून घेतलेली आहे. दोन्ही टीप इक्वल यायला पाहिजे आणि कंपासचं टीप आपल्याला बरोबर ह्या कॉर्नरवर ठेवायचा आहे अँगलच्या. ओके, आणि इथे आपल्याला आर्क ड्रॉ करायची आहे. बघा, यामध्ये तुम्ही हाफपेक्षा जास्त डिस्टन्स घेऊन आर्क प्लेस करू शकता किंवा हाफपेक्षा कमी डिस्टन्स घेऊन पण आर्क ड्रॉ करू शकता. मी इथे हाफपेक्षा कमी डिस्टन्स घेतलेला आहे आणि या प्रकारे आर्क इथे प्लेस करते आणि ह्या लाईनवरती पण एक आर्क अशी प्लेस करते. ओके, आता कंपासमध्ये आपण थोडंसं डिस्टन्स वाढवून घ्यायचं आहे. नाही वाढवलं तरीही आपल्याला मिळणार आहे इंटरसेक्टिंग लाईन्स, आणि तुम्ही वाढवले डिस्टन्स तरीही चालेल. आता आपल्याला या आर्क आणि ह्या पॉईंटवरती ठेवायचा आहे, आर्क आणि या लाईनच्या पॉईंटवरती, आणि एक आर्क इकडे ड्रॉ करायची आहे. आणि तेच डिस्टन्स ठेवायचं आहे या पॉईंटला आणि परत एक आर्क ड्रॉ करून घ्यायची आहे. ओके, आता इथे इंटरसेक्टिंग पॉईंट आपल्याला मिळालेला आहे. हा इंटरसेक्ट पॉईंट जो आहे आर्कमधील हा पॉईंट आणि ह्या अँगलच्या मध्ये आपण इथे अटॅच करून घेणार आहे. ओके, ह्या प्रकारे. सो इथे झाला बायसेक्ट आपला अँगल. सो हा अँगल किती डिग्रीचा आहे? 50 डिग्री. सो इथे हा 25 डिग्री आणि हा 25 डिग्रीचा बायसेक्ट झालेला आहे. ओके, नेक्स्ट आहे अँगल 150 डिग्री दिलेला आहे. फर्स्ट ऑफ ऑल आपल्याला बेस लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे. कोणताही अँगल आपल्याला ड्रॉ करायचा असेल तर आपल्याला फर्स्ट ऑफ ऑल बेस लाईन ड्रॉ करून घ्यायची असते. सो इथे बेस लाईन ड्रॉ करून घेऊया. आणि आता आपल्याला प्रोटेक्टर यूज करायचा आहे अँगल ड्रॉ करण्यासाठी. सो हा प्रोटेक्टरचा जो टीप आहे बरोबर ह्या टीपला यायला पाहिजे आणि प्रोटेक्टरची जी हॉरिझॉन्टल लाईन आहे बरोबर या लाईनच्या वरती यायला पाहिजे. ओके, सो ह्या प्रकारे प्रोटेक्टर प्लेस करायचा नीट. आता 150 डिग्री. सो ऑब्विसली 90 पेक्षा ग्रेटर असणार आहे. सो 115 म्हणजे 110च्या समोर इथे 115 येणार आहे. 120 आणि 110 या दोघांच्या मध्ये जी इथे लाईन दिलेली आहे ही 115 डिग्री असणार आहे. सो इथे एक पॉईंट मी प्लेस करून घेते आणि हा पॉईंट आणि हा पॉईंट इथे जॉईन करून घ्यायचा आहे आपल्याला. सो हा अँगल 115 डिग्रीचा आपण ड्रॉ केला. आता या अँगलला आपल्याला बायसेक्ट करायचा आहे. सो बायसेक्ट करण्यासाठी आपल्याला कंपासची आवश्यकता आहे. ओके, सो कंपासचा एक टिप मी इथे ठेवते आणि हाफपेक्षा कमी डिस्टन्स इथे घेत आहे. ओके, हाफपेक्षा
कमी डिस्टन्स इथे घेतलेला आहे, एक आर्क इथे आणि सेकंड आर्क ह्या लाईनवरती सेम डिस्टन्स घेऊन. ओके, आणि यामध्ये थोडंसं डिस्टन्स आपल्याला वाढवायचं आहे आणि इथे या आर्कवरती जे आपण आर्क ड्रॉ केली आहे, हा आर्क जे पॉइंट घेत आहे ह्या पॉइंटवरती आपल्याला इथे प्लेस करायचा आहे कंपास टिप आणि इथे अशी एक आर्क आणि नेक्स्ट सेम डिस्टन्स ठेवायचा आहे आणि इथे ठेवायचा आहे आणि एक आर्क ह्या प्रकारे आपण ड्रॉ केली. ओके, आता ही आर्क आपल्याला जॉईन करून घ्यायची आहे. या आर्कमध्ये जिथे इंटरसेक्टिंग पॉइंट आहे हा पॉइंट आणि हा मिडल पॉइंट अँगलचा हा जॉईन करायचा आहे. ओके, सो झाला 115 डिग्रीचा अँगल आणि 115 डिग्रीमध्ये हे दोन अँगल तयार झाले म्हणजे हाफ हाफ अँगल हे तयार झालेले आहेत. ओके, आहे ना इझी. नेक्स्ट आहे अँगल 80 डिग्री. सो ॲज इट इज फर्स्ट ऑफ ऑल इथे आपल्याला एक बेस लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे. सो इथे बेस लाईन मी ड्रॉ करून घेतलेली आहे. आता आपल्याला 80 डिग्रीचा अँगल ड्रॉ करायचा आहे. सो प्रोटेक्टर यूज करायचा आहे. प्रोटेक्टर बरोबर मिडल पार्ट इथे ठेवायचा आहे टिपला आणि या लाईनवरती बरोबर ही प्रोटेक्टरची लाईन यायला हवी आणि इथे 80 डिग्री म्हटलेलं आहे. सो आपल्याला 80 डिग्री बघायचा आहे. 90 डिग्रीच्या कमी असणार आहे ऑब्वियसली. सो इथे 80 डिग्री आहे ना, सो इथे एक पॉइंट मी घेते आणि हा पॉइंट आणि इथे हा पॉइंट अटॅच करून घेते. ओके, सो हा 80 डिग्रीचा अँगल इथे आपण घेतलेला आहे. आता ह्या अँगलला आपल्याला बायसेक्ट करायचा आहे. सो बायसेक्ट करण्यासाठी इथे आपल्याला कंपासचा यूज करावा लागेल. ओके, सो कंपासचं टिप काय घ्यायचं, बरोबर इक्वल घ्यायचं आहे. बरोबर इक्वल घेतल्यानंतर इथे आपल्याला हाफपेक्षा कमी डिस्टन्स घ्यायचा आहे. इथे बरोबर कंपास टिप ठेवायचा आहे मिडल पार्टला आणि हाफपेक्षा कमी डिस्टन्स घेते मी आणि एक आर्क इथे ड्रॉ करते आणि एक आर्क इथे ड्रॉ करते. ओके, आणि थोडंसं डिस्टन्स आपल्याला वाढवून घ्यायचं आहे आणि ह्या आर्कवरती इथे कंपास टिप प्लेस करते आणि इकडे एक आर्क ड्रॉ करते आणि सेम ॲज इट इज डिस्टन्स ठेवायचा आहे आणि इथे ह्या आर्कवरती कंपास टिप आणि इथे आर्क. ओके, तुम्ही जर आता इथे आपण जे डिस्टन्स घेतलेला आहे ना त्याच डिस्टन्सने ही आर्क पण आपण ड्रॉ केली तरीही चालेल. तुम्ही इथे कंपासमध्ये वाढवलं तरीही चालेल डिस्टन्स, काही हरकत नाही. बट इथे आपण ह्या आर्कवरती ठेवून इथे ही मिडल आर्क जी इथं आपण ड्रॉ करतो हेच डिस्टन्स ठेवून या आर्कवरती हेच डिस्टन्स ठेवायचं आहे. ह्या दोन आर्कमध्ये जिथं डिस्टन्स जेवढा आहे तेवढंच ह्या दोन आर्कमध्ये डिस्टन्स असायला पाहिजे. ओके, तेव्हाच आपल्याला हा अँगल बरोबर बायसेक्ट करता येणार. सो इथे आता हा आर्कमध्ये जो पॉइंट झालेला आहे, आर्क जिथे इंटरसेक्ट करत आहे तो पॉइंट आणि हा पॉइंट मी इथे अटॅच करून घेते. ओके, चला आपला बायसेक्ट अँगल. नेक्स्ट आहे 90 डिग्री. सो ॲज इट इज आपल्याला बेसलाईन ड्रॉ करून घ्यायची आहे. सो बेसलाईन ड्रॉ केल्यानंतर आपल्याला प्रोटेक्टरचा यूज करायचा आहे आणि प्रोटेक्टर टिप ॲज इट इज मिडल पार्ट आणि बरोबर लाईनवरती लाईन यायला पाहिजे. 90 डिग्री म्हटलेला आहे तर 90 डिग्री बरोबर इथे सेंटरला येणार आहे प्रोटेक्टरचा आणि इथे हे जॉईन केल्यानंतर इथे ॲरो. ओके, सो नेक्स्ट आता इथे आपल्याला बायसेक्ट करण्यासाठी इथे कंपास यूज करावा लागेल. सो कंपास टिप इथे ठेवायचा आहे. ॲज युजल आपण जे अँगल आधी फॉर्म केले सेम ॲज इट इज. इथे हाफपेक्षा कमी डिस्टन्स मी घेत आहे, एक आर्क ड्रॉ करत आहे
आणि सेम तेच डिस्टन्स ठेवलं मी आणि ही आर्क इथे ड्रॉ केलेली आहे. आता बघा, आधीच्या ज्या आपण एक्झाम्पलमध्ये ही यामध्ये डिस्टन्स वाढवलं होतं, नाही वाढवलं डिस्टन्स तरीही काही प्रॉब्लेम नाही. इथे आपण तेच डिस्टन्स घेणार आहे, म्हणजे एकदा कंपासमध्ये जे डिस्टन्स घेतलं आहे तेच डिस्टन्स आपण राहू दिलं तरी काही प्रॉब्लेम नाही, आपल्याला बरोबर बायसेक्ट करता येतो अँगल. सो ॲज इट इज इथे एक आर्क आणि इथे एक आर्क. ओके. आणि जिथे पॉइंट इंटरसेक्ट होत आहे हा पॉइंट आणि हा पॉइंट अटॅच करून घ्यायचा आहे. ओके. कंपासमध्ये आपण सुरुवातीला जे डिस्टन्स घेतलेला आहे तेच डिस्टन्स ठेवलं आणि सर्व आर्क ड्रॉ केल्या तरीही आपला अँगल बरोबर बायसेक्ट होतो. ओके. सो इथे प्रॅक्टिस सेट कंप्लीट होतो मुलांनो. तुम्हाला प्रॅक्टिस सेट नीट समजला असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा, व्हिडिओला लाईक नक्की करा, तुमच्या मित्रांना व्हिडिओ शेअर करा. भेटूया आपण लगेच नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.